दिनदर्शिका म्हणजे कॅलेंडर. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये काय असतं? याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो? दिनदर्शिका. त्याच्यावर आपलं काय काय कळतं रे? महिने, दिवस कळतात. आपल्या सुट्टी कधी आहे हे आपल्याला, बर्थडे आपला कधी असतो हे आपल्याला कशावरनं कळतं? आपल्याला कशावरनं कळतं? तर बाळांनो आता हा महिना कोणता आहे रे? जुलै महिना आहे. आणि साल कोणतं आहे? 2024. आठवड्याचे वार किती असतात? 7. कोणकोणते बघा? रविवार, रविवारपासून आपण मोजलं आणि आठवड्याचे वार रविवारपासून चालू होतात आणि शनिवारी संपतात. आपल्या रविवारी काय असते रे? म्हणून रविवार बघा जे तारीख आहे ते लाल रंगाने आपल्याला दिसत आहेत, बरोबर? आता मला सांगा हा कोणता वार आहे? सोमवार. ते तारीख सांगा, कोणकोणती तारीख आहे सोमवारी? 29. या सोमवारच्या तारखा आलेल्या आहेत. मग किती आले सोमवार? किती सोमवार आले? किती सोमवार दिसत आहेत तुम्हाला जुलै मध्ये? सांगा बरं. 1, 2, 3, 4, 5. मंगळवार पण किती वेळा आले? 1, 2, 3, 4, 5. बुधवार बघा 1, 2, 3, 4, 5. म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार हे वार किती वेळा आले? 5 वेळा. आपल्याला कशावरनं कळालं? आता गुरुवार बघा बरं. गुरुवार बघा किती वेळा आलाय? 1, 2, 3, 4. गुरुवार किती वेळा आले आहेत? 4 वेळा. म्हणजे आपल्याला या कॅलेंडरमधून काय काय कळतं की हा महिना कोणता आहे, हे साल कोणता आहे, आज कोणता वार आहे. पण आज तारीख किती सांगा मला? आज तारीख 20 आहे. आज कोणता वार आहे? शनिवार. उद्या कोणता वार येणार आहे? रविवार. आणि तारीख किती येणार आहे? 21. किती? 21. मग आज 20 तारीख आहे. मग काल किती तारीख होती रे? 19. आणि वार कोणता होता? शुक्रवार. हे आपल्याला कशामुळे कळालं? मग आता सगळ्यांनी काय करायचंय? घरी जायचं. आज घरी गेल्यानंतर तुम्हाला आता अभ्यास काय आहे तर जुलै महिन्याचं हे कॅलेंडरचं पान तुम्ही आखायचं असं. असे बरोबर महिन्याचं हे पान काढायचं आणि असं सेम टू सेम तुम्ही जुलै महिन्याची दिनदर्शिका